जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर काल रात्री मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारात यासोबतच विजांचा कडकडाट पाहावयास मिळाला। आपण जर या ठिकाणचा जर विचार केला तर जळगाव तालुक्यातील रिधूर या परिसरामध्ये शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे। मी या शेतामध्ये आहे। रिधूर परिसरामधील हे संपूर्ण मक्याचं जे पीक होतं हे हातातोंडाशी आलेला तब्बल 2 ते 2.5 एकर शेतामध्ये हे संपूर्ण जे पीक आहे हे जमीनदोस्त झाल्याचं चित्र दिसतं आहे। दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, दादर असेल किंवा इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। तब्बल 2 दिवसापासून जळगावसह परिसरामध्ये काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वारा आणि पाऊस होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कुठेतरी जो घास आहे तो कुठेतरी या निसर्गाने हिरावलेला आहे। हे बघा, मी जर माझ्या कॅमेरामॅनला विनंती करणार आहे, हे संपूर्ण मक्याचं कणीस या ठिकाणी तयार झालेलं होतं आणि येत्या 2 आठवड्यानंतर हे कणीस या ठिकाणी तयार होऊन निघणार होतं। मात्र असं न होता काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वारा, गारपीट झाली आणि हे संपूर्ण रिधूर परिसरातील 2.5 एकरचं हे जे शेत आहे हे जमीनदोस्त झाल्याचं चित्र दिसतंय। हे संपूर्ण जिथपर्यंत आपली नजर जाणार आहे तिथपर्यंतचं संपूर्ण हे शेत या ठिकाणी जे मक्याचं पीक आहे हे पूर्ण झोपलेलं आहे आणि आता नेमका हातातोंडाशी आलेल्या या बळीराजाचा घास या निसर्गाने हिरावलेला आहे। अद्याप तरी या ठिकाणी या बांधावरती प्रशासनाचा अधिकारी, कर्मचारी कुठलाच या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आला नाही। मात्र असं असताना देखील मागील देखील पंचनामे झाले तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये, असं देखील मत काल काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केले। मात्र पुन्हा या ठिकाणी काल झालेल्या या मुसळधार पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडलेला आहे। त्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे एक वेळा पुन्हा शेतकरी चिंतेमध्ये दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।